ज्यांना स्वतःच्या वॉर्डात कोण विचारत नाही, अशा बाईला हरवण्यासाठी फार मोठा प्रयत्न करावा लागेल असं वाटायचंच मुळात कारण नाही. 1.5 मिनिटं मला वाटतंय की 1.5 मिनिटं सुद्धा चाकणकरांच्यासाठी फारच जास्त झाला. पुन्हा पत्रकारांबद्दल बोलताना चिल्लर वाजत होती अशा पद्धतीचं वक्तव्य की कौन कहता है आसमां में छेद नहीं होता, जरा एक पत्थर तो तबीयत से उछालो यार. एक हागवणे प्रकरण पुण्यात मध्यंतरी चांगलंच गाजलं, वेगळ्या वाईट अर्थानं गाजलं, पण त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या महिला कार्यकर्त्यांनी चांगली भूमिका बजावली हे देखील मान्य करायला हवं. पण अनेकांना असं वाटतं की तुम्ही त्या हागवणे प्रकरणाच्या आडून रुपाली चाकणकरांना काय टार्गेट करत आहात की काय, असा एक जो संशय आहे किंवा असं एक जे वातावरण आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. योगेश दादा, खरंच तुमचा आभार की तुम्ही तरी मला याच्यावरती बोलायची संधी द्या. चाकणकर आहे कोण? असं काय कॅरेक्टर आहे चाकणकर म्हणजे की त्यांच्यासाठी एवढे आपण आडून प्रयत्न करावे? अहो, ज्या बाईला नगरपालिकेला डिपॉझिट जप्त झालेलं आहे, महापालिकेला ज्या बाईचं डिपॉझिट जप्त झालं, सुप्रियाताई जेव्हा निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या तेव्हा त्यांचा वॉर्ड कंप्लीट मायनस होता, ज्यांना स्वतःच्या वॉर्डात कोण विचारत नाही, अशा बाईला हरवण्यासाठी फार मोठा प्रयत्न करावा लागेल असं वाटायचंच मुळात कारण नाही. तो त्यांनी सुद्धा गैरसमज काढून टाकावा. एक, त्यांचं जे काही स्थान असेल ते का आहे ते मला वाटते ते तटकरे साहेबांनी लोक सांगू शकतील, त्याच्यावर काय आपल्याला बोलायचं. परंतु कुठल्याही कामामध्ये काही लोकांची जबाबदेही असते. उदाहरणार्थ, मालवणचा पुतळा पडला तर आपण कोणाला विचारलं तर पुतळ्याशी संबंधित असणाऱ्या सगळ्या यंत्रणांना आपण जाब विचारले, प्रश्न विचारले. तनिषा भिसेचं मृत्यू प्रकरण झालं त्यावेळेला लोक आक्रमक झाले आणि लोकांनी जाब कुणाला विचारले तर आरोग्यमंत्र्यांना विचारले, ज्या आरोग्य सेवा आहेत त्यांना विचारले आणि हॉस्पिटल प्रशासनाला विचारले. जर एखाद्या महिलेचा अशा पद्धतीने मृत्यू होत असेल तर प्रश्न कोणाला विचारले जातील तर ते गृहमंत्र्यांना विचारले जातील, पोलिसांना विचारले जातील आणि महिला आयोगाला विचारले जातील. सिंपल जबाबदेही आहे तुमची, त्याचं बाऊ करायचं काय कारण आहे? एक, इव्हन आम्ही आता जेव्हा राज्यपालांना भेटायला गेलो ना 55 मिनिटामध्ये मोजून 1.5 मिनिटासाठी काहीतरी त्या मुद्द्यावर, तेही कोणीतरी विद्याताई का रोहिणी खडसे वगैरे कोणीतरी बोलल्या, 1.5 मिनिटं मला वाटतंय की 1.5 मिनिटं सुद्धा चाकणकरांच्यासाठी फारच जास्त झाला. त्यांच्यासाठी 1.5 मिनिट सुद्धा कोणी खर्च करू नये, कारण ना बाई ग्रासरूटला आहेत ना इकडे आहेत, त्याशी काही देणं घेणं नाही. मुळात अमुक एका यंत्रणेच्या ज्या वेळेला तुम्ही प्रमुख म्हणून काम करतात त्यावेळेला तुम्ही त्याची जबाबदेही असते, उत्तरदायित्व असतं आणि ते तुम्ही पार पाडलं पाहिजे. मात्र त्या संबंधाने पत्रकार प्रश्न विचारतात, ऑनगोईंग डिबेट आहे, ऑन इयर डिबेट चालू आहे आणि तुम्ही त्यातनं पळ काढता. त्यांची कनेक्टिव्हिटी गेली होती असं त्यांनी नंतर खुलासा केला. नाही, हे चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी पुन्हा पत्रकारांबद्दल बोलताना चिल्लर वाजत होती अशा पद्धतीचं वक्तव्य. आहात कोण तुम्ही? म्हणजे तुम्ही चिल्लर आणि बंडल तर नाहीच नाही. बाजारात जे चलनी व्यवहारातनं गेलेली जी नाणी असतात ना, कदाचित त्या किमतीचे तुम्ही आहात आणि तुम्ही लोकांना चिल्लर ठरवणार तर मग लोक तुम्हाला उत्तर देतील. मला असं वाटतं की त्यांना विशेष त्या दिवशीचं त्यांचं एक दुसरं जे वक्तव्य होतं ते अत्यंत वाईट होतं की मी राष्ट्रवादीला 0 किंमत देते, 0पेक्षा कमी किंमत देते. केवढा अहंकार, केवढा तो माजोरडापणा, कशासाठी करता एवढं? म्हणजे याचा अर्थ खरं तर मला अजितदादांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे की दादा जर राष्ट्रवादीला ते 0वत ठरवत असतील तर याचा अर्थ पवारसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला 0वत ठरवायचा प्रयत्न आहे आणि पवारसाहेबांना 0वत ठरवणं हे अजितदादांना मुळात मान्य आहे का? त्यामुळे आम्ही कोणीतरी त्यांना काही टार्गेट बिर्गेट करायचं मला तरी नाही वाटत. आणि इतका छोटा शत्रू किंवा इतका छोटा विरोधक किंवा इतका छोटा अजेंडा सुषमा अंधारेचा कधीच असू शकत नाही. सुषमा अंधारेचा जीव लहान असेल, सुषमा अंधारे सामान्य माणूस असेल, परंतु मला ती एक ओळ फार आवडते की कौन कहता है आसमां में छेद नहीं होता, जरा एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. तर मी असा दगड असा खाली घाणीत टाकणाऱ्यांपैकी नाही.
मी दगड आकाशात उसळवणाऱ्यांपैकी आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.